नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। मागचं माझं पैठणीचं फॅब्रिक तुम्ही बघितलंच आहे, वेगवेगळ्या डिझाइन मी आणलेले आहेत। पण हे जे आहे ना तर ते प्रीमियम क्वालिटीचं आणि थोडी वेगळी डिझाइन आहे जी लोटस आणि हंसमध्ये आहे। तर तुम्हाला जर हे पैठणी फॅब्रिक पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा। याची प्राइस थोडी महाग आहे। पहिलेवालं फॅब्रिक आपल्याकडे 250 रुपये मीटर आहे, पण हे वालं फॅब्रिक आपल्याकडे 500-550 रुपये मीटर आहे, म्हणजे 1 मीटर। आणि तागा पाहिजे असेल तर तागाही भेटेल। तागा घेणार असाल तर 10-5 रुपये कमी रेट केला जाईल। पण हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, थोडेसे चेंजेस आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं महाग आहे। आणि ते पण छान आहे, क्वालिटी दोन्हीची जवळजवळ सेम आहे, थोडाफार अगदी फरक आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतरची ही पुढची साडी आहे जी तक्षशिलामध्येच जाते, थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर। पण तशी ही बनारसी सिल्कमध्ये येते। या साडीचं जी खालची बॉर्डर आहे ती गोल्डनमध्ये राहणार आहे। याच्यासोबत याचा पदर आहे ना तर तोही गोल्डनमध्ये राहणार आहे। ऑल ओव्हर साडीवरती बघा छोटी छोटी बुट्टी आहे, किती सुंदर वाटते ना ही बुट्टी, काहीतरी वेगळी बुट्टी आहे। आता आपण बघतो ना शक्यतो अशी फ्लावरची वगैरे बुट्टी असते, पण याच्यावरची बुट्टी ना थोडीशी वेगळी आहे। हा वाल्याचा नेस्ता पदर आहे आणि हा याचा ब्लाउज पीस वरती सुद्धा छोटी छोटी बुट्टी आहे, अगदी छोटी छोटी। याच्यामध्ये एकूण 10 कलर आहेत, 10 कलर तुम्हाला पुढे दिसतायच। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, नंबर स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, अगदी लास्टच्या क्लिपमध्ये तुम्हाला माझा नंबर दिसून जाईल फोटोच्या वरती। तर ठीक आहे, तुम्हाला ही साडी आवडली असेल असं मला वाटतं, कारण मला ही साडी ना खूप जास्त आवडली होती। एकदम सिंपल आणि सोबर लुक देणारी होती। त्यानंतर ही जास्वंदाच्या साडीची जास्वंदाच्या डिझाईनची फेमस साडी, खूप जास्त छान आहे ही साडी, कारण उद्याच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही वेअर करून दाखवणार आहे की किती सुंदर दिसते। आणि खूप ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्तात बघायला भेटेल, पण माझ्याकडे थोडी महाग आहे, पण क्वालिटी तशीच येणार आहे। तर ह्या साडीची जी प्राइस आहे ना तर ती 1450 रुपये राहणार आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आणि मी ज्यावेळेस रील टाकेल ना त्यावेळेस मला भरपूर जणी ऑर्डर देणारच आहेत, पण त्याच्या आधी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा। काहीतरी वेगळी साडी, याचा पदर आणि जी बॉर्डर आहे ना ते कॉन्ट्रास्टमध्ये असल्यामुळे खूप सुंदर दिसते। कलरही खूप असे म्हणतात ना आपण डार्क कलर नसून ना थोडेसे वेगळे कलर आहेत, जे की खूप मस्त वाटत आहेत। याच्यामध्ये सुद्धा 10-12 कलर आहेत। आणि हो, तुम्हाला जर लाईव्ह घ्यावा असं मला वाटत असेल ना तर मेसेज करा, कारण मी लाईव्ह आता सध्या बंद केला आहे, पण घेणार आहे, चालू करणार आहे, तर नक्की कमेंट करा। त्यानंतर पुढच्या आहे नारायणपेठ पैठणी, प्रीमियम क्वालिटीची आहे। म्हणजे ही वाली पैठणी ना ही नारायणपेठ थोडीशी वेगळी आहे। जी नॉर्मल नारायणपेठ आहे ना तर तिच्या तुलनेमध्ये ही थोडीशी वेगळी आहे। बघू शकता तुम्ही, ऑल ओव्हर साडीवरती याची बुट्टी आहे आणि बॉर्डर याची पण कॉन्ट्रास्टमध्येच आहे, सेम जशी आहे ना पहिलीवाली जी नारायणपेठ आहे ना त्याच्यासारखीच आहे, सेम, थोडीशी वेगळी आहे। आणि माझ्या कलेक्शनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त साड्या कॉन्ट्रास्टवाल्या दिसतील, म्हणजे ब्लाउज पीस आणि बॉर्डर, कारण की मला ना सेम साड्या आवडतच नाही जास्त। एकदम कॉन्ट्रास्ट लुक देणाऱ्या साड्या जरा जास्त आवडतात, त्याने थोडा लुक पण छान येतो आणि ते छान पण दिसतात साड्या। तर याच्यातला कोणता कलर आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे। तुम्हाला याची प्राइस सांगितली जाईल, सोबत मग ऑर्डरही बुक केली जाईल। त्यानंतरचे बरेच जण म्हणतात की काय सारखं पैठणी डेली यूजची सुद्धा साड्या, ती पण युनिकमध्ये। तर ही साडी बघा किती छान वाटते ना। तर ही ना इटालियन सिल्क साड्या आहे, आपल्याकडं शक्यतो डोला सिल्क वगैरे असं काहीतरी म्हणतात वाटते, इटालियनमध्ये येते। तर खूप छान साडी आहे ही, बघू शकता तुम्ही, जशी फोटोमध्ये आहे ना सेम तशीच। याची प्राइस सुद्धा खूप कमी आहे। त्यानंतरची पुढची साडी आहे, या साडीचं नाव आहे अमरपली पैठणी की काहीतरी असं। खूप सुंदर ही सुद्धा साड्या, याच्यामध्ये 9 कलर आहेत आणि याच्यावरती सुद्धा अशी पिकॉकची डिझाईन आहे, बघा किती सुंदर, एकदम असं म्हणतात ना एलिगंट वगैरे, ते त्याच्या टाईपमध्ये दिसते। मला तर ही साडी ना खूप आवडली, याच्यामध्ये कलर पण सुंदर आहेत आणि काहीतरी वेगळे आहे, कारण सगळ्यांकडे अशा काठपदर साडी राहतात, पण ही जरा मला वेगळी वाटली आणि आपल्या सगळ्यांच्या बजेटमध्ये होती, त्यामुळे मग काय घेऊन टाकायची। त्याच्यानंतरची ही पुढची साडी आहे जी हँडलूममध्ये येते, कॉटनची साडी आहे। बरेच जण विचारतात कॉटनची साड्या, तर ही सुद्धा खूप सुंदर आहे। त्यानंतरची पुढची आहे बघा, तर ही ऑर्गेन्झामध्ये येते, मुनिया पैठणी सारखीच आहे ही साडी, पण थोडीशी ऑर्गेन्झा टाईप येते, म्हणजे याचं फॅब्रिक पूर्ण ऑर्गेन्झामध्ये जाणार आहे। खूप सुंदर आहे, कारण पैठणी आपण शक्यतो कॉटन सिल्कमध्ये राहते, पण या साडीचं जे फॅब्रिक आहे ते ऑर्गेन्झामध्ये जात आहे, त्याच्यामुळे खूप मस्त वाटते। कलरसुद्धा एकदम असे डार्क नाही आहेत, एकदम ऑफ व्हाईट वगैरे असे नॉर्मल कलर आहेत जे खूप सुंदर दिसत आहेत।
आणि ज्या त्या साडीला शोभेल असेच कलर केलेले आहेत बघा. इथं बघा एकदम फेंट कलर आहेत, एकदम असे डार्क नाही आहेत. आणि शक्यतो असे कलर ना असे सावळ्या माणसांना जास्त छान दिसतात. त्यानंतरची पुढची साडी ही सुद्धा डेली यूजसाठी आपण यूज करू शकतो किंवा ऑफिस वेअरसाठी सिम्पल लुक पाहिजे असेल ना तर त्यासाठी बघा किती सुंदर दिसते ना. ही सुद्धा मला खूप आवडली होती साडी. आणि त्याच्यानंतरची आहे पुढची साडी. तर पुढची साडी आहे ना ती फुल बनारसी फॅब्रिकमध्ये येते आणि सॉफ्ट बनारसी आहे बरं का. एकदम आपण ते म्हणतो ना मीनाकरी वर्क वगैरे, तर तशा टाईपमधली ही साडी आहे. आणि जी म्हणजे जर आहे त्याची जर तर ती खूप हेवी आहे, अशी पातळ नाही. त्याच्यामुळे साडीचा लुक खूप जास्त छान येतो. दिसतंच आहे की किती सुंदर दिसते. आणि ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साठी परवडेल अशीच प्राईज आहे हिची सुद्धा. बघा कसली भारी दिसते ना. तुम्हाला सुद्धा ही साडी पाहिजे असेल ना तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मला आवडलेली साडी आहे कारण खूप भारी वाटली मला. बनारसी सिल्क असेचं फॅब्रिक आहे आणि 13 ते 14 कलर याच्यामध्ये आहेत. खूप सुंदर कलर आहेत. काठपदराच्या किंवा आपण म्हणतो ना पैठणीच्या तर असतात, पण अशी सुद्धा आपल्याकडे साडी असायला पाहिजे. खूप सुंदर वाटते. हिचा सुद्धा मी लाईव्ह घेणारच आहे. तर ह्या सर्व साड्या तुम्हाला लाईव्हवरती बघायला आवडतील की फोटोमध्येच बघायला आवडत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फोटोमध्ये सुद्धा मी रिअल व्हिडिओ पण टाकते जेणेकरून रिअल साडी कशी आहे हे तुम्हाला समजावं. अगदी ओपन केलेल्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकत आहे. त्यानंतरची पुढची साडी बघताय 10 वारी साडी. 10 वारी तुमची जर आजी असेल ना तर आजीसाठी ही गिफ्ट द्या. थोडी महाग आहे कॉस्टली, जी 2000च्या आसपास जास्तीच असेल मला वाटते. 2200-2300च्या आसपास आहे. पैठणी साड्या आता आजीबाई काय करतात शक्यतो 9 वारी साडी नेसतात असल्या मऊ, पण त्यांना जर अशा कॉटन सिल्कमध्ये 10 वारी साडी भेटली तर मग काय. तर बऱ्याच मैत्रिणींनी माझं स्टेटस बघून त्यांच्या आजीसाठी घेतली. त्यासाठी खूप भारी वाटलं मला की खरंच अजूनही आजींवर ती प्रेम आहे बायकांचं बऱ्याच. त्याला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. साडी ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच मस्त चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि हो 10 वारी साडी अजिबात विसरू नका. चलो बाय.